विजयरा शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली. एकाच कुटुंबात एवढ्या मोठं उमेदवारी दिली, याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टीकेची झोड सोडली. बघा, पहिले तर मला सांगत होते की नात 4 वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही तिकीट दिलं असतं. मी माझ्या परिवारातले 3 तिकीटं कापले आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने 6 वार्डात लढा, ही जनतेची डिमांड होती. आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच निवडून येतात. तुम्हाला तुमचं परिवार सांभाळता आलं नाही, तुमचा भाऊ मोठा करता आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला आणि तुम्ही परिवार मोठा काय करणार. आणि ज्या सत्ता सेवेकरता आहे, सत्ता जनते करताय, 15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला. तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवेकरता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला. सत्ता सेवेकरता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलं. मी काय विकास केला, करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले, कशा सावकाराच्या तावडीतून आम्ही शेतात सोडल्या, कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या, कशा प्रकारे आम्ही मुलीबाळींचं रक्षण त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे. हा काही जिंकायला उभा राहिलेला नाही आहे, हा फक्त आम्हाला पाडायला उभा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिला आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, नशामुक्त. अरे तुला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही. तू काय नशामुक्ताचा नारा आम्हाला सांगतो तू. आणि भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकुमशाहीकडे देईल. कसली हुकुमशाही. आज 45 वर्षाचं राजकारणामध्ये आम्ही आहोत. एवढी सेवा लोकांची केली. 28 वर्ष नगरसेवक आम्ही राहिलो. आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव, एक तर आम्हाला कुठं उदाहरण कुठं हुकुमशाही दाखव. आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे. आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झेललेल्या आहेत, रक्त सांडलेले आहेत. त्याच्यामुळं मरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू. आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही, आम्ही सत्तेकरता करतच नाही. आमची 100% सेवा आहे. आणि तुम्ही जे 15 वर्ष केलं ते फक्त लोकांना लुबाडण्याचं काम केलं. लोकांच्या रोज काम हे करायचं, कोणाच्या छाती उरावर बसायचं. 15-25 वर्षात हा माझी आमदार अरे घरी जेवलाच नाही, लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःचं पोट भरलं. हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे. आमचं लक्ष विकासाकडे. बुलढाणेकरांना माहीत आहे, बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे, त्यांना माहीत आहे. 2.5 वर्षाच्या काळात बुलढाणा इतकं मोठं केलं तर पुढे संधी दिली. मी आमदार आहे, सत्ता माझ्याकडे, मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.